अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये. पुढे व्हा आणि सांगा अजिंक्यला या गोंधळातून बाहेर काढ. नीलू, प्लीज डोंट क्राय. I'm sorry. Sorry. बस, खूप झालं. अक्कादांना सांगायलाच हवं खरं काय आहे. तुला लहानाची मोठी करावी म्हणून जगत राहिलो. तेव्हाच स्वतःला संपवलं असतं ना तर मी सुद्धा संपलो असतो आणि तू सुद्धा संपली असतीस. नाहीतर तू जन्माला आलीस ना तेव्हाच तुझ्या नरडीचा घोट घेतला असता ना तर बरं झालं असतं. त्यांनी चित्राला समुद्रावर कशाला पाठवलं होतं? अगं पण मास्तर कशाला पाठवतील? का नाही पाठवणार? अजिंक्य आणि चित्राचं सूत जमलं तर वाड्यावर यजमानी म्हणून मिरवायला मिळेल. अक्कादा, एवढा अंधार का करून घेतलाय? अक्कादा, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. पण अक्कादा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. उलट मला तुम्हाला विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या होत्या. निलोफरला या गावात आणण्यापासून ते तिला वाड्यात ये असं सांगण्यापर्यंत सगळं काही मीच केलंय. माझा मित्र मुंबईत अडचणीत सापडला असं मी सांगितलं होतं ना, ते खोटं होतं. मी निलोफरलाच भेटायला गेलो होतो. बाहेर चित्र आणि माझ्याबद्दल जे काही बोललं जात आहे त्या निव्वळ अफवा आणि गैरसमज आहे एखादा. एक दोनदा निलोफरने चित्राचे कपडे घातले होते, त्यामुळे ती निलोफर नसून चित्रा असा लोकांचा गैरसमज झाला. एखादा, माझं निलोफरवर प्रेम आहे. ती मलाच भेटायला न्यूझीलंडहून इथे आली आहे. एखादा, मला निलोफरशी लग्न करायचं आहे. एखादा